परभणीतनं मोठी बातमी। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा हा आग्रह नको, काही गोष्टीत मोठ्या मनानं माफ करावं असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं होतं। सोमनाथला न्याय देण्यासाठी काढलेला लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित झाला। यावेळी धस यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलाय। तसंच आव्हाड यांनी यावरून धस यांना सवाल केलाय। वाल्मिक कराडलाही माफ करणार का असा सवाल आव्हाडांनी विचारलाय। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं? मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं? त्यांनाही माफ करून टाका, एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये। ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते, आश्चर्य। एक महत्त्वाची बातमी। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ओबीसींचा एक वेगळा पक्ष काढत असतील तर विचार करायला हरकत नसल्याचं भुजबळांनी म्हटलंय। तर नवा पक्ष काढण्यासाठी शुभेच्छा असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। पंकजा मुंडेंनी एक वेगळा पक्ष उभा राहील एवढी ताकद असल्याचं विधान केलं होतं। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे। मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केले। मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो आणि त्यामुळे जर असा काही जरी मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला काही हरकत नाही। गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते। युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा। त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत। पुढच्या बातमीकडे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण लाडक्या बहिणींची 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावर 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे। पुढील टप्प्यांवर योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे। लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी केली जाईल पाहूया। एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी, बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणार आहे। कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न, 5 एकरापेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी, बातमी सैफ अली खान संदर्भातली। बाबा तू मरणार आहेस का असा सवाल 8 वर्षाच्या चिमुरड्या तैमूरनं सैफ अली खानला केला होता। ही धक्कादायक माहिती स्वतः सैफ अली खाननं दिली आहे। 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला होता। त्यानंतर त्याची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे। घराची दारं नीट बंद केली नसल्यानं चोरीचा प्रयत्न झाला, त्यामुळे चाकू हल्ल्यात मीच जबाबदार आहे असं सैफ अली खाननं म्हटलंय। सैफवर हल्ला झाला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, करीना कपूर तेव्हा काय करत होती, तैमूर सैफसोबत हॉस्पिटलमध्ये का गेला, तैमूर का घाबरला होता, त्या रात्री सैफ हॉस्पिटलमध्ये रिक्षानं का गेला, या सगळ्या प्रश्नांची सैफनं सविस्तर उत्तरं दिली आहेत। कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरात घुसलेल्या चोराशी लढलो, त्यात गंभीर जखमी झालो।
करीना तैमूर जे आणि त्यांची आया घरीच होती. तू मरणार आहेस का असा सवाल घाबरलेल्या तैमूरनं हल्ल्यानंतर विचारला. ती सतत सर्वांना फोन करत होती. रात्री खूप उशीर झाल्यानं कोणीही फोन उचलत नव्हतं. तैमूर म्हणाला, मी तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाईन. मग मी रिक्षानं त्याच्यासोबत रुग्णालयात पोहोचलो. पुढच्या बातम्यांकडे. बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचं मुंबईत हार्ट अटॅकनं निधन झालंय. मुलीच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची विकास यांची इच्छा मात्र अधुरीच राहिली आहे. कारण हे अवशेष पोलीस तपासातील पुरावा आहेत, त्यामुळे वालकरांना ते देण्यात आले नाहीये. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. उंदीर चावल्याने एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून विद्यार्थ्यामध्ये रेबीजची लक्षणं आढळली तरी वसतिगृह प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. जर वेळीच उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा अभाविपनं दिलाय. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करत नशेत बेभान झालेल्यांकडून भर रस्त्यावर उन्माद सुरू आहे. नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत मध्यधुंद तरुणांची पोलिसांची हुज्जत पाहायला मिळते. दारूच्या नशेत बेभान युवतीसह एका युवकानं मुजोरगिरी केली. पोलिसांसोबत वाद घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. बॉयफ्रेंड है मेरा. क्या हुआ? आल्तामान की चाबी दो इधर. राज्यातल्या लाडक्या अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक लाडक्या अपात्र बहिणी या आर्थिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ठरणार आहेत. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात संख्या सर्वाधिक आहे. नागपूर जिल्ह्यात 1228 लाडक्यांकडे 4 चाकी वाहनं असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे त्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 9 लाख अर्ज आले होते. अँड्रॉइड पासून आयफोन पर्यंतचे 15 मोबाईल हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. अगदी मोदी सरकारनंच हा हॅकिंगचा अलर्ट दिलाय. वापरकर्त्यांनी मोबाईल डिव्हाइस अपडेट करावेत. अँड्रॉइड 12 आणि त्यानंतरच्या सॉफ्टवेअरमध्ये सुरक्षा धोक्याचे अनेक दोष आढळले. बॉम्बे हायकोर्टाच्या नामांतराची मागणी होतीये. बॉम्बे हायकोर्टाचं नामकरण महाराष्ट्र उच्च न्यायालय करा अशी मागणी भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींनी केली आहे. गोपाळ शेट्टींनी याबाबत केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना पत्र देखील पाठवलंय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग आजपासून पुढील 6 महिने बंद राहील. कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे हा एक्झिट मार्ग पूर्णतः बंद राहणार आहे. या मार्गावरून जाणारी वाहनं कोनफाटा इथं पळसपे सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वर वळवली जातील. मुंबईत रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा पुन्हा सुरू होणार आहे. महाराष्ट्र परिवहन विभागानं नुकतीच मुंबईत रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिली आहे. टॅक्सी संघटना आणि रिक्षा संघटनांनी रॅपिडोला विरोध केल्यानंतर काही काळ सेवा बंद होती. मंगळवारी कोकण रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार आहे. रोहा यार्डमधील अप मार्गावर ओव्हररायडिंग स्विच बदलण्याचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेनं सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक घेतलाय. या काळात एक्सप्रेस उशिरानं धावतील. महत्वाची बातमी. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच या स्टेटसनं रामराजेंचा नेमका रोख कुणाकडे याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय. रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकरांची तब्बल 5 दिवस गोविंद दूधमधील अनियमित व्यवहाराच्या अनुषंगानं चौकशी झाली आणि त्यामुळे आता हा इशारा कुणाला याची चर्चा रंगतीये. तर दुसरीकडे मी बदल्याचं राजकारण करत नाही, मला बदल घडवायचा आहे अशी प्रतिक्रिया रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी दिली आहे. अशा प्रकारच्या कारवाई फलटणमध्ये त्याच दिवशी 3 कारवाई झाल्या. इंदापूरमध्ये झाली, नगरमध्ये झाली, नागपूरमध्ये झाली. पण काही कार्यकर्त्यांना उत्साह असतो, गैरसमज निर्माण करतात. याविषयी मी आपल्याला सांगायचं आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाया करण्यामध्ये आम्हाला कुठलाही इंटरेस्ट नाही आणि कुठल्याही बदल्याचं राजकारण, कुठल्याही अशा प्रकारचं राजकारण करण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. आम्हाला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही.
तर इकडे अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात कोणत्याच राज्याचा विरोध नाही असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं संसदेत दिलंय. खासदार विशाल पाटील यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये यासाठी फेरविचार केला जावा अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेमध्ये केली होती. त्याला केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी लेखी उत्तर दिलंय, ज्यात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास जललवादानं मान्यता दिली आहे. कदाचित महाराष्ट्र शासनाने ह्याबद्दल तक्रारी नोंदवल्या असतील. स्वतः त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांकडून उत्तर येते की अशी कुठलीही तक्रार त्यांनी नोंदवलेली नाही. आता कधी नोंदवली नाही, निकाल लागल्यानंतर त्यांचं म्हणणं लवादाचा निर्णय झालेला आहे. लवादाचा निर्णय झाल्यावर तक्रार लवादा निर्णय उंची वाढायला मान्यता दिल्यानंतरचा विषय. लवादाचा निर्णय झाल्यानंतर कुणी तक्रार केलेली नाही. आणि आता आपण म्हणतो ते बंद करते. कर्नाटकमध्ये आम्हाला लवादाचा निर्णय आहे, कुणा तक्रार नाही म्हणून आम्ही वाढवतो. भीमाशंकरची स्ट्रॉबेरी थेट दुबई दरबारी पोहोचली आहे. दुबईकरांनी भीमाशंकरच्या अर्धा किलो स्ट्रॉबेरीला 600 रुपये मोजल्याचा दावा केला जातोय. भीमाशंकरच्या आदिवासी पट्ट्यातील डोंगराळ भागातील 55 शेतकऱ्यांनी एकत्र येत स्ट्रॉबेरीची ग्रुप शेती केली. कृषी विभागानं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत स्ट्रॉबेरी शेतीसाठी अनुदानही दिलं होतं. अमेझॉनच्या कामगारांनी काम बंद करण्याची घोषणा दिली. कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या कामगारांना लाभ मिळावेत असा करार 3 महिन्यापूर्वी करण्यात आला होता. मात्र याची अंमलबजावणी अजूनही न झाल्यानं कामगार आज काम बंद आंदोलन करण्याची शक्यता आहे. सिंहगडावर रविवारी मधमाशांनी सुमारे 4-5 पर्यटकांवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये एक तरुण बेशुद्ध पडला. त्याला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं. कल्याण दरवाजा येथील मधमाशांच्या पोळ्याला दगड मारल्यानं त्या माशा उठल्या आणि त्या पर्यटकांच्या मागे धावल्या अशी प्राथमिक माहिती आहे. सांगलीमध्ये चंद्रनमस्काराच्या विश्वविक्रम करण्यात आला. एकदाच 1200 महिलांनी चंद्रनमस्कार घालून विश्वविक्रम केलाय. सांगलीच्या तरुण भारत स्टेडियममध्ये चंद्रनमस्काराचा विश्वविक्रम पार पडलाय. याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली. सांगलीच्या कुंडलमध्ये ऐतिहासिक कुस्त्यांचं मैदान पार पडलं. महाराष्ट्र कुस्ती मैदानात पंजाबच्या गौरव मछवाडाने पैलवान हर्ष सादगीर याला चितपट करत मानाची गदा पटकावली आहे. कुंडल गावच्या यात्रेनिमित्तानं या कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं हे 104 कुस्ती मैदान होतं. छत्रपती संभाजीनगरात GBSचे रुग्ण वाढत असल्याचं दिसतंय. घाटी हॉस्पिटलमध्ये GBS लागण झालेल्या 2 बालकांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाकडून या प्रकरणी आता खबरदारी घेण्यात येते. दूषित पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मुंबईच्या तापमानाचा पारा काहीसा वाढू लागलाय. दिवसाच्या तसंच रात्रीच्या तापमानात तुलनेनं वाढ झाली आहे. दरम्यान सध्याचा काळ हा ऋतुबदलाचा असून उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं हवामान विभागाचं निरीक्षण आहे. या कालावधीत कमाल तापमान 33 ते 36 अंशादरम्यान राहणार आहे. नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याला 2891 तर सरासरी 2500 रुपयांचा दर मिळालाय. सध्या मध्य प्रदेश, गुजरात राज्यामधून लाल कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्यानं कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं व्यापारी सांगतायत. आता एक खळबळजनक बातमी पाहूयात कोल्हापुरातनं. कारण करवीर तालुक्यातील खुपिरे इथं बनावट रासायनिक खतांचा साठा सापडलाय. त्यामुळे कृषी क्षेत्रात खळबळ माजली आहे. रंकभैरवी या शेतीसेवा दुकानात 10-26-26 या रासायनिक खताच्या बनावट बॅग्स आढळल्या आहेत. या प्रकरणी दुकानदार आकाश नाळे यांच्यावर करवीर पोलिसात 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र बोगस खतं तयार करणारा मोकाटच आहे. दरम्यान कोल्हापुरात बोगस खतं आली कुठून, जिल्ह्यात बोगस खतांचा आणखी किती साठा आहे याचा तपास करावा लागणार आहे. कंपनीने दिलेल्या उत्तरानुसार सदर खत किंवा सदर विक्रेता हा त्यांचा कोणत्याही प्रकारे अधिकृत विक्रेता नव्हता. त्यांच्याबरोबर त्यांचा कोणत्याही प्रकारे खरेदी व्यवसाय झाला नव्हता. त्याच्यामुळे सदर खत हे जुवारी किंवा पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचं नसल्याचं त्यांनी कळवलं होतं. त्या अनुषंगाने आपण सदर विक्रेत्यावरती अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून काही त्या ठिकाणचं जे त्यांना सॅम्पल सापडले त्याची सॅम्पल चेक केलं आणि ते बाबा बोगस खतं आहेत असं आढळून आल्यावरती त्यांनी रेड केली, त्या ठिकाणी ताब्यात घेतला, तो जप्त पण केला. त्या अनुषंगानं या काही लोकांनी यातल्या जी 2-3 आरोपी आहेत सध्या यामध्ये, त्या 3 आरोपींनी त्या परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोण लोक जर
बोगस खतं देऊन शेतकऱ्यांचंच नुकसान फसवणूक करत असतील तर त्यांच्यावरती प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करून नाही काय समाजामध्ये असे व्यक्ती असतात अशा एक किंवा लोकांना फसवणं भेसळ करणं म्हणजे दुधामधली असेल अन्नधान्यामध्ये असेल किंवा तुम्ही म्हणता त्यामुळे खतामध्ये असेल बी बियाणामध्ये असेल एक प्रवृत्ती कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळण्यात आहे ह्याच्यामध्ये आपण किती लोकांचं नुकसान करतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना कडक कारवाई करणं एवढा एकच इलाज आपल्यासमोर आहे. आता बातमी बच्चू कडू संदर्भातली. अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या 5 संचालकांवरील अविश्वास प्रस्तावाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टानं 5 संचालकांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची देशातील ही पहिली घटना होती. मात्र सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती दिली आहे. लातूरमध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावं या मागणीसाठी लातूरच्या निलंगा शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सोयाबीन हमीभाव विक्रीपासून वंचित राहिलेत. त्यामुळे तात्काळ सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अकोल्यात भर रस्त्यात यवतमाळ एसटी बस बंद पडली आहे. बंद पडलेली बस अगदी नवी कोरी असल्याचा समजतंय. जवळपास बसमधील 40 प्रवासी रस्त्यावर ताटकळत भर उन्हात तासभर उभे होते. एसटी चालकांना रस्त्यावरून जाणाऱ्या बसेसला हात देत प्रवाशांना रवाना केलंय. मात्र आता एसटी बसच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आगामी शिवजयंती उत्सव याशिवाय 10वी 12वीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थितीनं नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी 6 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत आदेश जारी केला आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जालन्याच्या परतूर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जालना पोलीस दलातील पोलीस कर्मचारी मागील 5 दिवसांपासून गायब असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली गेली आहे. बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारानं नागरिकांच्या जीवाला धोका आहे. परिसरातल्या राऊत चौकात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालंय. त्यासाठी पोकलेनच्या साहाय्यानं कॉन्क्रीट रोड खोदण्यात येतोय. मात्र सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीनं काम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. शेतीसाठी उजनी धरणातून 4 जानेवारीला सोडलेलं पाणी 15 फेब्रुवारीला बंद होणार आहे. आता धरणात उपयुक्त साठा 36.40 TMC पर्यंत आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात यापूर्वी डिसेंबरमध्ये सोडलेलं पाणी संपलं असून सध्या 20 दिवस पुरेल इतकंच पाणी बंधाऱ्यात शिल्लक आहे. माघी यात्रेनंतर पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरात स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय. वारी काळात मोठ्या प्रमाणावर घाण निर्माण झाली होती. संपूर्ण मंदिर परिसरातून निर्माल्य प्लास्टिक गोळा करण्यात आलं असून स्वच्छता केली जाते. 2 दिवसात 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 टन कचरा गोळा केलाय. केडीएमसीच्या रिंग रोडवरील अटाळीत 118 घरांवर हातोडा पडलाय. केडीएमसीच्या बाधितांचं पुनर्वसन प्रकल्पातून बाधित रहिवाशांचं पुनर्वसन होणार असल्याची माहिती केडीएमसीनं दिली आहे. कल्याण ते टिटवाळा रिंग रोडचा मार्ग आता मोकळा होणार आहे. बाहेरून पिझ्झा मागवल्यानं 4 विद्यार्थिनींना वसतिगृहाबाहेर काढल्याची माहिती चुकीची आहे. त्यांना समज देण्यासाठी केवळ नोटीस पाठवण्यात आली असं स्पष्टीकरण पुण्यातील समाज कल्याण विभागाने दिलंय. नात्यात असलेल्या मुलीवर तरुणाचं प्रेम जडलं. या प्रेमात ठिणगी पडली आणि यातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना नाशकात घडली आहे. नात्यातील असलेल्या तरुणाकडूनच हे कृत्य करण्यात आलं. दरम्यान या घटनेत सदर तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यात एका 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्यात आले. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुना गावात ही घटना घडली आहे. आकाश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान मयत तरुणाची हत्या कोणी आणि का केली असा सवाल उपस्थित होतोय.
सोलापुरात 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण जखमी आहेत. सोलापूर पुणे महामार्गावर हा अपघात घडलाय. भरधाव कंटेनरनं मिनी बस आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. सोलापूर पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. संभाजीनगरच्या गल्लेबोरगाव जवळ उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिकअप वाहनाची धडक बसली. या धडकात पिकअपच्या केबिनचा चक्काचूर झालाय. वाहनानं अचानक पेटही घेतला. अपघातात चालक जळून खाक झालाय तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झालाय. नाशिकची सिटीलिंक बस खड्ड्यात अडकल्यानं प्रवाशाचा मृत्यू झालाय. पोटात मार बसल्यानं प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झालाय. सीवूड सिग्नल जवळ वाशीला जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली. दुचाकी वेगात असल्यानं नियंत्रण सुटून दुचाकी टेम्पोला जाऊन धडकली. अपघातात एका वाहनाच्या डॅश कॅममध्ये ही घटना चित्रित झाली आहे. रायगडमध्ये स्वस्तात सोनं देतो असं सांगून व्यापाऱ्याला लुबाडण्यात आलंय. मात्र पोलीस तपासात या घटनेचं सत्य समोर आलं असून 1.5 कोटी रुपयांचा झालेल्या दरोड्याचा बनाव करण्यात आला होता. तर या प्रकरणात चक्क 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं. नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरातील गोळीबारात 2 जण जखमी झाले. 3 ते 4 जणांनी हा गोळीबार केला. गोळीबार नेमका कशानं झाला, किती आरोपी होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून लवकरच या प्रकरणाचा तपास केला जाईल असं जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलंय. नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. दुकानाचं शटर दुरुस्त करण्यासाठी आरोपी आला होता. तो वरचेवर येऊन खरेदी करणाऱ्या मुलींची छेडछाड करायचा. शाळा प्रशासनाने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असता आरोपीला अटक करण्यात आली आहे. आणि आता एक धक्कादायक बातमी, कारण तुम्ही जेवणात वापरत असलेल्या मिठानं जगभरात 19 लाख लोकांचा बळी जातो. तुम्हालाही धक्का बसला ना? हे खरं आहे. हे आम्ही नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय. किती मीठ जीवघेणं ठरतं, तुम्ही किती मीठ खायला हवं यावरचा हा रिपोर्ट. जास्तीचं मीठ खात असाल तर सावधान. मिठामुळे जातोय 19 लाख लोकांचा जीव. खाण्यातलं मीठ ठरतंय जीव घेणं. मिठाविना दररोजच्या जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र याच मिठामुळे दरवर्षी जगभरामध्ये 19 लाख लोकांचा जीव जातोय. पांढऱ्या रंगाचं मीठ सायलेंट किलर ठरतंय. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेनं अतिरिक्त मीठ खाणं गंभीर आजाराचं बळी ठरू शकतात असा इशाराच दिलाय. नेमका अतिरिक्त मीठ खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो पाहूया. जास्त मीठ घेतल्यामुळं रक्तामध्ये रक्ताच्या घनतेमध्ये बदल घडून रक्तदाब वाढतो आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे अनेक गोष्टी होऊ शकतात आणि त्यामध्ये हृदयविकार होणं किंवा हृदयविकाराचा झटका येणं, मूत्रपिंडे खराब होणं, डोळ्यांवर परिणाम होणं, त्याचप्रमाणे अर्धांगवायूचा अटॅक येणं, अशा प्रकारचेही त्रास होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून भारतात 90% लोक अतिरिक्त मिठाचं सेवन करतात. त्यामुळे भारतीय नागरिकांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मीठ खाण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीने दररोज 2 ग्रॅम मीठ खावं. मात्र प्रत्येक जण 4.3 ग्रॅम मीठ खातोय. लोकांनी कमी सोडियम असलेल्या मिठाचं सेवन करावं. जास्त सोडियमयुक्त मिठाऐवजी पोटॅशियमयुक्त मीठ खावं. अतिरिक्त मिठाचं प्रमाण असलेलं जंक फूड खाऊ नये. जास्तीचं मीठ खाल्ल्याने जगभरात लाखो लोकांचा जीव जातोय. त्यामुळे तुमच्या शरीराला आजारांचं माहेरघर बनू द्यायचं नसेल तर जास्तीच्या मिठाचं सेवन करू नये. अन्यथा अतिरिक्त मीठ तुमचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.